हाय, हॅलो, नमस्कार. तर माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा. कधी कधी एवढी कामं असतात ना, मग ते काही सांगायलाच नको. मग मला आज करायचं होतं दळण. सगळ्यात शेवटी राहिलं होतं. मग त्यामध्ये थोडे मासे किडे ते झाले होते, म्हणून म्हटलं अगोदर चाळून घेऊया. मग काय, आज एक आजीला शेवया बनवायच्या होत्या. त्या म्हटल्या मला तुला गिरणी माहिती आहे तर मला घेऊन चल. म्हटलं मग माझं दळण पण टाकायचं आहे, आपण दळण टाकून पण येऊया आणि तुमचा विचारून पण येऊया. त्यांनी शेवया बनवायच्या होत्या. मग काय दळण ते केलं, बाजरीचं आणि ज्वारीचं आणि गव्हाचं केलं आणि गेलो. दळण ते ठेवून आलो आणि लगेच मग आम्हाला जायचं होतं शेतात. आज अनुबाई म्हटले चला जाऊया. तर आम्ही बनवलं होतं बघा चिवडा आणि घेऊन गेलो. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता माझ्याकडनंच आणला. अनुबाई म्हणते खाणार आहे का, आपण सगळं साडणार आहे. असं काही तर शेतात बसून खायला खूप मजा येते, म्हणून मग तिनं पाणी खायला घेतलं होतं. पेप्स्या पण आणल्या होत्या. मग तिचं चाललं होतं माझं थोड्या पातळ झालं त्या, तिथे गेलो. बरेच वेळ लगेच फ्रीजमधून काढले का त्या कशा पातळ होतात. मग तिथं बसलो, मस्त एन्जॉय केला. आपला चिवडा खात बसलो होतो. खायला खूपच छान लागतो आहे बघा चिवडा. तुम्ही आता मी रेसिपी टाकली आहे ती बघू शकता आणि बनवा. तुम्ही एकदा बनवला का सारखा बनवून खाणार. मग काय, तिथं बसले तोपर्यंत माझ्या मांडीवर बरोबर चिमणीनं घाण केली. मग ते मी हळू अलगद उचलून टाकते. झाडावरून चिमणी जेवण ते झालं होतं. मग निवांत बसलो होतं. अनुबाई शोधत होती वांगी, तर मी बसली होती झाडाखाली. ती म्हटली मीच बघते. तर म्हटलं बघ. तर तिनं पण शिकलं पाहिजे वांगी तोडताना काटे घुसतात. पण तिनं अंडे बघा एवढे तोडून, छोटे छोटे अंडे. मग मी थोड्याशा मिरच्या तोडल्या, तर जेवढ्या पाहिजे. खूप तिखट आहेत. एक मिरची टाकली तरी आमच्या चौघांच्या पोह्यांना बस होते बघा, एवढ्या तिखट मिरची आहेत. मग थोडंसं आलं आणि वांग्याने थोड्या मिरच्या घेतल्या. मग काय, अनुबाईला बोरं खायची होती. मग लगेच भाजीपाला एवढं घेतलं आणि गेलो. तर इकडं पावटा सगळा वाळला होता. म्हटलं चला बिया तर आणूया लावायला. इथं येतात का उगून बघू. शेंगा कवळ्याच होत्या, पण म्हटलं बघू. ऊस आणायचं होता खायला, पण ऊस जरा मोठा होता. मग काय, इथं अनुबाईचं चाललं होतं बोरं घ्यायची. एक वर होते. मग घरी आलो, सगळा भाजीपालाही काढला. मग वाळलेले शेंगा पण आम्ही आणल्या होत्या. थोड्याशा पावट्याच्या शेंगा होत्या, ते खिचडी भातात घालून खायला खूप छान लागते ते बघा. म्हटलं मग खिचडी भातामध्ये टाकू तेवढेच. तर मग काही संध्याकाळी लगेच चहा पाणी आवरलं, फ्रेश झालो. आणि एक दिवशीचे एवढे कामं निघतात ना, काही सांगूच नका. सगळं करावं तर लागतेच. मग मला आणायचं होता किराणा महिन्याचा. मग आम्ही जाणार होतो भरायला किराणा. तर मला भांडी घासायला येतं, बेसिंग नाही, त्यामुळं टोपल्यातच घासते, पाणी घेते. तर मला घ्यायचं होतं, म्हणजे आहे पहिलं, पण दुसरं आता घ्यायचं होतं नवीन. चाललं होतं कोणतं घेऊ. तर फायनली मी हे घेतलं. म्हटलं आता ह्याच्या अगोदर पण गेलं तर तेव्हा घ्यायचं म्हटलं आणि ठेवून आलो. मला साईज मोठी लहान वाटत होती आणि मी किराणा घेत होते जे लागते ते. आरो मुद्दाम एक्स्ट्रा काही पण टाकायचा आणि तिथं ओरडायची, पॅकिंग फुटल बाळा, शांत बस. हा काय शांत बसत नव्हता. मी नको म्हटलं का हा दुसरंच काहीतरी उचलून टाकायचं. आता जे नाही तेच मी आणते. तर एक्स्ट्राच तर घरी असतं. मग जे पाहिजे ते किराणा घेतला एकदाच महिन्याचा. शेंगदाणे तर खूप महाग झालेत, पण जास्त शेंगदाण्याच्या भाज्या खात नाही मी मापातच टाकते. आम्हाला काही जास्त भाजीला लागत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला बाय, पुन्हा भेटू.